तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 29 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 29, अ गॅस मिक्सचर कन्सिस्ट ऑफ 2 moles ऑफ ऑक्सिजन गॅस अँड 4 moles ऑफ हेलियम गॅस ॲट अ टेम्परेचर T. ओके, तर 2 मोल या ऑक्सिजनचे दिलेले आहे, 4 मोल ही हेलियमचे दिलेले आहे. ऑक्सिजन म्हणजे डायटोमिक आणि हेलियम म्हणजे मोनोॲटॉमिक. निग्लेक्टिंग ऑल व्हायब्रेशनल मोड. व्हायब्रेशनल मोड या ठिकाणी निग्लेक्ट करायचं, म्हणजे आपण ट्रान्सलेशनल मोड आणि रोटेशनल मोड या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम विल बी. तर आपल्याला टोटल इंटरनल एनर्जी या ठिकाणी फाईंड करायचं आहे. आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 4 RT, बी ऑप्शन आहे 15 RT, सी ऑप्शन आहे 25 RT आणि डी ऑप्शन जे आहे ते 11 RT. चला तर बघूया या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन कोणतं राहील ते सॉल्व करू. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक गॅसचं मिक्सचर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 2 moles ऑफ ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे तो डायटोमिक गॅस आहे, तर त्याचे 2 moles आहे. ओके, नंबर ऑफ मोल्स फॉर ऑक्सिजन मॉलिक्यूल किती, तर 2 दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला 4 मोल दिलेले आहे हेलियमचे. तर नंबर ऑफ मोल्स दिले आहे हेलियमचं आणि तो किती दिला आहे, तर तुम्हाला 4 दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्याचं टेम्परेचर T इतकं दिलेलं आहे. आणि व्हायब्रेशनल मोड जे आहे ते सगळे आपल्याला निग्लेक्ट करायचं. तर आपल्याला टोटल इंटरनल एनर्जी या ठिकाणी आपल्याला फाईंड करायची. ओके, आता डायटोमिक गॅस जर घेतला, डायटोमिक गॅस आपल्याला या ठिकाणी दिलेलं काय, तर ऑक्सिजन. याची जी इंटरनल एनर्जी आहे, तर डायटोमिक गॅसची इंटरनल एनर्जी असते 5/2 RT इतकी असते. कारण की 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात आणि 2 रोटेशनल. मग 3 + 2 किती झाला 5/2 RT ही डायटोमिक गॅससाठी इंटरनल एनर्जी असते. ही म्हणजे ऑक्सिजनसाठी झालं. ओके, ते जर तुम्ही मोनोॲटॉमिक घेतलं, मोनोॲटॉमिक गॅस, तर या केसमध्ये तो हेलियम दिलेला आहे. तर मोनोॲटॉमिक गॅससाठी जी एनर्जी आहे तर ती असते किती, तर मोनोॲटॉमिकसाठी फक्त 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात, तर त्याच्यासाठी असणार आहे 3/2 RT इतकी असेल. मग आता टोटल एनर्जी जर घेतलं, तर टोटल एनर्जी इंटरनल एनर्जी, तर ऑक्सिजनची किती मॉलिक्युल्स आहे 2, आणि त्याची जी इंटरनल एनर्जी ऑक्सिजनची ती किती आहे, तर UO2. ओके, तसंच मोनोॲटॉमिक गॅस जर घेतला हेलियम, त्याची किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे 4, आणि त्याची जी इंटरनल एनर्जी आहे ती UHE घेतला 2 ॲज इट इज. आणि इंटरनल एनर्जी जे ऑक्सिजनचं ती किती आहे, तर 5/2 RT प्लस हा 4 तसाच. आणि जी इंटरनल एनर्जी कोणाची, हेलियमची, तर ती दिलेली आहे 3/2 RT. 2 आणि इथला 2 काय झाला कॅन्सल, 2 1 1, 2 2 काय झाला 4, म्हणजे हा काय राहिला तर 5 RT प्लस 3 2 किती राहिला तर 6 RT. 6 + 5 किती झाला 11 RT. म्हणजे इंटरनल एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी आहे टोटल या गॅसची. ओके, मिक्सचर, त्या मिक्सचरची जी टोटल इंटरनल एनर्जी असेल ती किती असेल 11 RT. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच 11 RT.